नमस्कार. आजच्या वेळेस व्हायचं येत्या 9वी गणित भाग 1 त्याच्यामधलं सराव संच 3.3 मधला प्रश्न क्रमांक पहिला. खालील भागाकार संश्लेषक पद्धतीने आणि रेषीय पद्धतीने करा. भागाकार आणि बाकी लिहा. ओके. मागच्या वेळेमध्ये आपण पहिलं गणित बघितलं की संश्लेषक पद्धत ही रेषीय पद्धत. आता तशीच आपल्याला प्रश्न क्रमांक दुसरा बघायचा आहे. दोन पद्धतीने सोडवायचं आहे. ओके. काय आहे? एक्सचा चौथा घात अधिक 2x वर्ग अधिक 2x घन आहे अधिक 3x वर्ग अधिक 4x अधिक 5. तर कशाने भागायचं आहे? x अधिक 2ने भागायचं आहे. ओके. पहिले आपण संश्लेषक पद्धत बघूया. संश्लेषक पद्धत. ओके. तर त्याच्यामध्ये भाज्य काय? एक्सचा चौथा घात अधिक 2x घन अधिक 3x वर्ग अधिक 4x अधिक 5. तर या भाज्याचं सहगुणक रूप काय? म्हणजे हे बघा, सहगुणक रूप काय? याचा किती आहे? 1 आहे. याचा किती आहे? 2 आहे. याचा किती आहे? 3 आहे. याचा किती आहे? 4 आहे. आणि लास्ट वन 5. ओके. आता भाजक हे कशाने भागायचं आहे? भाज्याला x अधिक 2ने. ओके. भाजक. आता बघा, इथे काय अधिक 2 आहे म्हणजे याला वजा 2ने भागायचं आहे. ओके. तर अधिक 2ची विरुद्ध संख्या कोणती आहे? वजा 2. म्हणजे ह्याला वजा 2ने भागायचं आहे. आपण भागूया आधी. तर अशा 2 लाईन आखायचे आहेत आपल्याला. इथे वजा 2 दिलं. आता याची सगुणक रूप लिहायचे तिकडे 1 2 3 4 5. 3 4 5. आता नेहमीसारखं काय करायचं आहे? पहिली संख्या जशी तशी लिहायची आहे 1. त्याच्यानंतर वजा 2 गुणिले 1 वजा 2 इथे पुढे लिहायचं आहे. आता अधिक 2 वजा 2 दोन्ही पण जातात, 0 होतं. ओके. वजा 2 गुणिले 0 0. 3 वजा 0 3. वजा 2 गुणिले 3 म्हणजे 3 दुणे किती? 6. पण वजा चिन्ह असल्यामुळे वजा 6. ओके. आता 4मधून वजा 6 गेले. जेव्हा 6मधून 4 गेले 2. आणि मोठ्या संख्येचं चिन्ह काय? वजा आहे ना. वजा 2. 2 गुणिले 2 किती होतात? 4. वजा गुणिले वजा अधिक म्हणजे अधिक 4. 5 अधिक 4 9. ओके. उत्तर काय आलं आहे? 9 आलं आहे. म्हणजे बाकी किती आले? 9 आले. ओके. आता या भागाकाराचे सहगुणक रूप काय? भागाकाराचे सगुणक रूप हे बघा 1 0 3 आणि वजा 2. ओके. 1 0 3 आणि वजा 2. ओके. म्हणजेच भागाकार किती आला आहे? बघा इथे घन वर्ग एक पद आणि संख्या म्हणजे x घन 1x घन 0 नाही दिलं तरी पण चालतो अधिक 3x वजा 2. ओके. हे आलं आहे उत्तर भागाकार तुमचं. आता बाकी किती आली आहे? 9 आली आहे. हे बघा इकडे लिहिलं आहे की बाकी आहे. आता ही झाली संश्लेषक पद्धत. आता आपण बघूया रेषीय पद्धत बघूया. आता आपण सोडूया रेषीय पद्धतीने. गणित लिहून घेतलं. एक्सचा चौथा घात अधिक 3x 2x घन अधिक 3xचा वर्ग अधिक 4x अधिक 5. ओके. आता एक्सची आपण फोड करूया. एक्सचा घन लिहूया आणि उरलेलं जे एक्स आहे त्याच्या ठिकाणी आपण जो भागाकार ज्याने करणार होतो ते आपल्याला लिहायचं आहे. म्हणजे बघा हे लिहायचं आहे. एक्सच्या ठिकाणी आपल्याला x अधिक 2 घ्यायचं आहे. ओके. x अधिक 2 घेतला. x अधिक 2 घेतला. आता त्याच्यानंतर x घनने या 2ला गुणायचं आहे म्हणजे 2x घन आला. पण इकडे आपल्याला वजा लिहायचं आहे. वजा 2x घन. ओके. इथे अधिक असल्यानंतर अधिक असेल तर इकडे आपल्याला वजा लिहायचं आहे. इथे वजा जर असेल तर इथे आपल्याला अधिक लिहायचं आहे. इथे अधिक असल्यामुळे आपण इकडे वजा लिहिलं 2x घन. आता उरलेलं 2x घन पुढे लिहायचं आहे अधिक 3x वर्ग. तर पुढचं आपण जसं तसं लिहूया अधिक 4x अधिक 5. ओके. आता x घन x अधिक 2 आपण जसं तसं लिहिलं तर 2x घन आणि हे बघा वजा 2x घन आणि अधिक 2x घन हे दोन्ही कॅन्सल होतात. ओके. आणि पुढचं अधिक 3x वर्ग हे आपण जसं तसं लिहूया.
आता एक्स घन अधिक नाही कंसामध्ये एक्स अधिक 2. आता बघा 3x वर्ग आहे. आता याची पण आपण फोड करूया. 3x लिहूया आणि कंसामध्ये 3xची फोड केली आणि एक्सच्या ठिकाणी हे बघा 3x वर्गला 3x आणि एक्सच्या ठिकाणी आपण x अधिक 2 लिहूया. ओके. आता 3x गुणिले हे 2 म्हणजे 6x, पण इकडे अधिक चिन्ह आहे त्याच्यामुळे वजा 6x लिहायचं आपल्याला. आणि उरलेलं काय 4x अधिक 5 जसं तसं लिहायचं. ओके. आता x घन x अधिक 2 हे जसं तसं लिहायचं आहे. अधिक 3x x अधिक 2 हे पण जसं तसं लिहायचं आहे. आता वजा 6x अधिक 4, वजा 6मधून अधिक 4 गेले, वजा 2 राहिले म्हणजे वजा 2x राहिले अधिक 5. ओके. आता पुढची स्टेप हे आपल्याला जसं तसं लिहायचं. हे आपण सोडवून झालेलं आहे. इथपर्यंत जसं तसं लिहायचं. आता वजा 2 कंसामध्ये एक्सच्या ठिकाणी आपल्याला काय लिहायचं आहे, x अधिक 2 लिहायचं परत एकदा. ओके. आता पुढे बघा 2 गुणिले 2 किती होतात, वजा 4. इथे वजा 2 असल्यामुळे वजा 4 होतात, पण इकडे अधिक 2 आहेत ना, म्हणून इकडे आपल्याला वजा 2 घ्यायचं आहे. म्हणजे वजा 2 गुणिले वजा 2 अधिक 4 येतात. ओके. अधिक 5 जसं तसं लिहिलं आपण. एक्स घन x अधिक 2 अधिक 3x x अधिक 2 वजा 2 x अधिक 2 आणि 4 अधिक 5 किती होतात, 9 होतात म्हणजे अधिक 9. ओके. आता x अधिक 2 हे बघा सेम आहे, कॉमन काढूया आपण. x अधिक 2 आणि उरलेलं दुसऱ्या कंसामध्ये लिहूया x घन अधिक 3x वजा 2. हे बघा x घन अधिक 3x वजा 2 आणि प्लस 9. आता हे काय झालं, हा भागाकार, ही झाली बाकी. ठीक आहे. म्हणून भागाकार किती आला, x घन अधिक 3x वजा 2 आणि बाकी किती आली, 9. ओके. आणि हेच आपण दुसऱ्या संश्लेषक पद्धतीमध्ये बघितलं आहे. रेषीय पद्धतीमध्ये असं उत्तर आलं आहे. ओके. धन्यवाद.